दलित मुलींचा छळ, तरीही पोलिसांचा अॅट्रॉसिटीला नकार। पुण्यात 3 दलित मुलींवर पोलिसांकडून जातीय शिवीगाळ, मारहाण, वॉरंटीशिवाय चौकशीचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। संबंधित अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पीडितांनी 15 तास आयुक्तालयात ठिय्या दिला। वंचित नेते सुजात आंबेडकर व आमदार रोहित पवार यांनी पहाटे 3 वाजेपर्यंत आयुक्तालयात ठाण मांडलं, तरीही पोलीस प्रशासनाने अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यास स्पष्ट नकार दिला आहे। रोहित पवार यांनी कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे। श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी वैद्यनाथ मंदिरात भाविकांची पहाटेपासूनच गर्दी। श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी वैद्यनाथ मंदिरात भाविकांची पहाटेपासूनच गर्दी। श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी परळीतील वैद्यनाथ मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी आहे। यावेळी शिवनामाचा जयघोष करत भाविकांनी जल्लोष केला। श्रावण सोमवार निमित्त विविध धान्यांनी शिवमुठ अर्पण करण्याचे महत्त्व आहे। आज दुसरा श्रावण सोमवार असल्याने भाविकांकडून वैद्यनाथाला तीळ अर्पण करत भाविक आपल्या इच्छित मनोकामना मागत असतात। धान खरेदीचे उद्दिष्ट संपल्याने गोंदिया जिल्ह्यातील आणखी 10,000 शेतकरी धान विक्रीपासून वंचित। धान उत्पादक शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासनाच्या वतीने जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत शासकीय केंद्रांवरून धान खरेदी केली जाते। मात्र यावर्षी जिल्हा कार्यालयात कमी उद्दिष्ट मिळाल्याने गोंदिया जिल्ह्यातील अनेक शेतकरी धान विक्रीपासून वंचित झाले आहेत। सुरुवातीला शासनाने 11 लाख क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट दिले होते। ते उद्दिष्ट संपल्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांकरता शासनाच्या वतीने 7,38,000 क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्यात आले होते। मात्र आठवडाभरातच उद्दिष्ट पूर्ण झाले असल्याने आणखी 10,000 शेतकरी धान विक्रीपासून वंचित राहणार आहेत। सोलापूर शहरात रविवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास शॉक लागून दोघांचा मृत्यू झाला होता। सायंकाळी उशिरापर्यंत पोस्टमार्टमची प्रक्रिया संपन्न झाली। मृतदेह ताब्यात घेताना नातेवाईकांनी नुकसान भरपाईची मागणी केली होती। मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती। मात्र गुन्हा दाखल किंवा मृतांचा वारसास नुकसान भरपाई मिळत नसल्याने अखेर रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास अंत्ययात्रा थेट MIDC पोलीस ठाण्यात आणली। चंद्रशेखर दौंतुल या तरुणाच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्याऐवजी अंत्ययात्रेचे वाहन थेट पोलीस ठाण्यात आणल्याने पोलीसही काही वेळ गोंधळून गेले होते। पोलीस प्रशासनाने अशा नाजूक परिस्थितीमध्ये अतिशय संयम ठेवून मृतांच्या नातेवाईकांची समजूत घालत मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर कठोर कारवाई करणार असा शब्द दिला। सद्गुरू बैठकीसाठी निघालेल्या सासू सुनेचा कांद्याने भरलेल्या ट्रकच्या धडकेने मृत्यू। कांदा वाहू ट्रकच्या धडकेने सद्गुरूच्या बैठकीसाठी निघालेल्या सासू सुनेचा जागीच मृत्यू झाला आहे। ही घटना मंगळवेढा तालुक्यातील दामाजी कारखाना रोड या ठिकाणी रविवारी घडली। रेणुका विजय तासगावकर वय वर्ष 38 तर शालिनी पांडुरंग तासगावकर वय वर्ष 56 अशी मृत पावलेल्या सासू सुनेची नावे आहेत। याबाबत विजय तासगावकर राहणार मंगळवेढा यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि जखमी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे। रत्नागिरीत सततच्या अपघातांनी ग्रामस्थ संतप्त। महामार्गावर रस्ता रोको। रत्नागिरीत गणपतीपुळे रोडवरील हातखंबा येथे HP गॅस टँकरचा अपघात झाला। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु गॅस गळतीच्या भीतीने नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण आहे। या होणाऱ्या सततच्या अपघातांनी नागरिक त्रस्त झाले आहेत। त्यामुळे ग्रामस्थांनी महामार्ग रस्ता रोको आंदोलन केले। महामार्ग प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे। उत्तर प्रदेशातील गोंडा येथे बोलेरो कार थेट कालव्यात जाऊन कोसळल्याने भीषण अपघात झाला आहे। या अपघातात एकाच कुटुंबातील 9 जणांसह 11 जणांचा मृत्यू झाला आहे। रविवारी सकाळी ही घटना घडली असून NDRFच्या पथकाने कालव्यातून मृतदेह बाहेर काढल्याची माहिती दिली आहे। मुख्यमंत्री योगी यांना शोक व्यक्त केला आहे। अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयाच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य उपस्थिती म्हणून हजर होते। त्यासोबत महसूल मंत्री बावनकुळे, मंत्री नितेश राणे आणि खासदार डॉक्टर अनिल बोंडे हे मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी मत्स्य व्यवसायाला चालना मिळावी म्हणून मत्स्य व्यावसायिकांनाही किसान क्रेडिट कार्डसह शेतकऱ्यांना मिळणारी कर्जे उपलब्ध होतील अशी घोषणा केली। मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देण्यात आल्याने शेतकऱ्यांना रोजगाराचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे असेही ते म्हणाले। महिला पोलिसाची हत्या, पतीचा प्रेमसंबंध ठरला घातक। अमरावतीत महिला पोलीस आशा धुळे तायडे यांच्या हत्येचं गूढ उकललं असून पती राहुल तायडेनेच 5 लाखांची सुपारी देऊन खून घडवून आणल्याचं उघड झालं आहे। दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंधामुळे सततचे वाद आणि अखेर पत्नीची गळा दाबून हत्या। पती अटकेत असून दोघे मारेकरी फरार आहेत। पोलिसांचा शोध सुरू आहे।